नोंद होण्यापेक्षा कारवाई होणं अधिक महत्त्वाचं आहे। त्यामुळे आता आपल्याकडे काही असं मापक नाही आहे की किती इन्सिडेंसेस आहे आणि किती नोंद होते आहे। अशा प्रकारचं आता कुठलेही आपण सोशल त्याचं ऑडिटिंग करत नाही। पण मला असं वाटतं की हा एक गंभीर विषय आहे, कारण एक फॅशन झाली आहे। हा हुक्का ओढणं एक फॅशन झालेली आहे आणि त्याला एक स्टाईल स्टेटमेंट समजलं जातं की हुक्का ओढतोय म्हणजे स्टाईल स्टेटमेंट आहे। नाही, त्याच्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी तंबाखू असतो, काही ठिकाणी तंबाखूही नसतो। पण अलीकडच्या काळात त्याच्या आड लोक त्यातनं काय अजून नार्कोटिक पदार्थ म्हणजे गांजा बिंजा किंवा जे काय चिलीम जशी ओढतात तसं काहीतरी त्याच्यात टाकून ते ओढतात, नशेचं काहीतरी करतात। आणि म्हणून एक प्रकारचं स्टाईल स्टेटमेंट देखील झालंय। म्हणजे असे इन्सिडेंसेस आपल्या लक्षात आले आहेत की एखाद्या ठिकाणी छापा मारल्यानंतर शाळेतली मुलं देखील त्या ठिकाणी आढळलेली आहेत। आणि म्हणूनच आपण 2018 साली हा कायदा केला होता। अधिक कडक त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात येतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं नानाभाऊंच्या प्रश्नावर मी सांगितलं की पोलिसांच्या व्यतिरिक्त जर तो कोणी उघडकीस आणला तर त्याच्याशी संबंधित जे पोलीस असतील त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल।